पुढची बातमी आपण पाहूयात। अनधिकृत फेरीवाल्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कारवाई केली। फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात आली। अनधिकृत शेडही जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आलेला आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूयात। फेरीवाल्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। आपण आता बघू शकता, आपण डोंबिवली स्टेशनच्या बाहेर आहोत। ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळ असो दुपार असो किंवा संध्याकाळ असो मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी ह्या डोंबिवली स्टेशनला विळखा घातलेला आपल्याला दिसत येतं। जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, ते अनेक महिन्यापासून नव्हे तर अनेक वर्षापासून त्रस्त झाले होते की फेरीवाल्यांमुळे चालता येत नाहीये, मार्केटला किंवा स्टेशनला जाता येत नाही, असं फेरीवाल्यांचा हा जो त्रास होता। या नागरिकांनी अनेक पक्षाकडे विनंती केली होती की फेरीवाले हटाव, ही मोहीम करा। तुम्ही महानगरपालिकांना निवेदन दिले होते, परंतु त्याचा काही फरक पडलेला नव्हता। महानगरपालिका कारवाई करत होती, परंतु घुमजाव महानगरपालिका पुढे गेली, अधिकारी पुढे गेले, कर्मचारी पुढे गेले की परत फेरीवाले तसेच बसायचे। या फेरीवाल्यांसाठी अनेक पक्षांनी उपोषण केले, आंदोलने केले, आयुक्तांना निवेदन दिले, अमर उपोषणाचा इशारा देखील दिला, परंतु काही फरक नव्हता पडला। परंतु काल मनसेने देखील पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं की लवकरात लवकर फेरीवाल्यांना हटवा, नाहीतर आम्ही एक आंदोलन करू। त्याच अनुषंगाने कालपासून महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि फेरीवाला यांच्यावरती कारवाईला सुरुवात केलेली आहे। काल देखील मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे आणि आज देखील ही कारवाई मोठ्या प्रमाणात आहे। आता असं कुठं वाटतंय आज हे बघून की डोंबिवली स्टेशनला जो फेरीवाल्यांचा विळखा पडला होता तो कुठेतरी आता डोंबिवली स्टेशननी सुटकेचा श्वास घेतलाय असं वाटतंय। अशोक कांबळे, डोंबिवली। आज आम्ही शुक्रवारपासून जी कारवाई करतोय ते नागरिक तर खुश आहेतच, फक्त जे अनधिकृत फेरीवाले आहेत ते नाखुश आहेत। परंतु आम्ही मात्र ती कारवाई इतकी प्रखरपणे करतो आहोत की ते सगळा रस्ताच मोकळा केलेला आहे। त्यामुळे नागरिक आता घाबरलेले पण आहेत। जे फेरीवाले, जे अनधिकृत नागरिक आहेत फेरीवाले, ते अत्यंत घाबरलेले आहेत। त्यामुळे त्यांनी आता या नागरिकांनी 150 मीटर करायचाच, मोकळाच करायचा, अशा पद्धतीने महापालिकेला पण सहकार्य करायचं। या पद्धतीने दुकानदार आणि महापालिका एकत्र येऊन आणि एकमेकांच्या सहकार्याने ही सगळी कारवाई चालू आहे। रात रोड, पूजा मधुबन टॉकीजचा रोड, नेहरू रोड इथे सतत कारवाई करत आहोत। यापुढे सतत आम्ही प्रखरपणे कारवाई करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।